ही आहे चंदन बटवा भाजी। या भाजीपासून आपण एक मस्त अशी डाळ भाजी बनवणार आहे। जी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला ती बारीक कट करून घ्यायची आहे। भाजी मी इथे कट करून घेतलेली आहे। त्याबरोबरच या तिखट हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत कट करून। टोमॅटो कट करून घेतलेला आहे। तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला चण्याची डाळ सुद्धा लागणार आहे, ती पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप आपल्याला लागणार आहेत। सर्व आपल्याला कुकरला थोड्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। कुकरमध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या याच्या आपल्याला होऊ द्यायच्या आहेत। जी आपली छान शिजलेली आहे तिला आपण रवीने घोटून घेणार आहे। त्यानंतर गूळ लागणार आहे, बारीक कट केलेला कांदा, हा चिंचेचा कोळ आपल्याला लागणार आहे, लसूण, अद्रक आणि जिरे मी थोडंसं ठेचून घेतलेलं आहे। मी इथे घोटून घेतलेली आहे। चला आपण आता फोडणी देऊया। मध्ये तेल घालायचं आहे, मोहरी, बारीक चॉप केलेला कांदा, लसूण अद्रक पेस्ट आपला छान झालेला आहे। आता आपण हळद घालूया, लाल मिरची पावडर, धनिया पावडर, गरम मसाला, हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चिंचेचा कोळ घालायचा आहे, त्यानंतर गूळ। आता ही भाजी आपल्याला यामध्ये घालायची आहे। भाजी आपल्याला 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायची आहे। थोडी कोथिंबीर ऍड करायची आहे। आपली भाजी ही शिजलेली आहे। अशा प्रकारे रेडी आहे आपली चंदन बटवा भाजी प्लस राईस। ही जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।